हिवाळ्यामध्ये कंबरदुखी, अशक्तपणा अशा बऱ्याचशा तक्रारी असतात, तर या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे मेथीचं सेवन। अशी ही बहुगुणी मेथी आणि तिचा कडवटपणा हे तर आपल्याला माहितीच आहे, पण मेथीचे लाडू अजिबात कडू लागू नये आणि विशेष म्हणजे तुपात किंवा दुधामध्ये सुद्धा भिजत न ठेवता जराही कडू न होणारे असे हे पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरीही सर्व साहित्य एकदा पाहून घेऊ। तर इथे मी 50 ग्रॅम ही मेथी घेतली। 50 ग्रॅम मेथीसाठी बरोबर 100 ग्रॅम डिंक घ्यायचा। तर हा डिंक सुद्धा असा बारीक घ्यायचा, म्हणजे तो कमी तुपामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित फुलला जातो। लाडू बरेच दिवस टिकावे, ते खवट होऊ नये यासाठी खोबरं घेताना मात्र पूर्णपणे सुकलेलं घ्यायचं। तर इथे मी हे 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलंय। आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे। तर इथे मी 10 ते 12 काजू आणि बदाम घेतले। आपल्याला जर अक्रोड किंवा पिस्ता वगैरे वापरायचं असेल तर तसं सुद्धा वापरू शकता। 2 चमचे पांढरे तीळ घेतले आणि सोबतच 200 ग्रॅम ही खारीक घेतली। आपल्याला जर खारीक पावडर वापरायची असेल तर तसेही वापरू शकता। लाडू बांधताना चांगली बाइंडिंग यावी, पटकन लाडू वळले जावे यासाठी हे 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं। नेहमी जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। आता एवढे लाडू बनवण्यासाठी बरोबर 300 ग्रॅम गूळ घ्यायचं। इथे मी हे सेंद्रिय गूळ वापरला आहे। आता एवढ्या साहित्याचे लाडू बनवायचे म्हणजे आपल्याला वाटत असेल की तुपाचा वापर जास्त होईल, पण तसं काहीच नाही। इथे मी हे फक्त 200 ग्रॅम तूप घेतलंय। हे तूप हे पीठ भाजण्यासाठी आणि यातील काही ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी सुद्धा वापरणार आहे। भरपूर फायबर असणारे हे अळीव सुद्धा 2 चमचे भरून घेतलेले आहेत। या सर्व साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि हे सगळं साहित्य भाजण्यासाठी शक्यतो अशी जाड कढई घ्यायची। गॅस मध्यम ठेवला आहे आणि यामध्ये ही मेथी घातली। मेथीचा रंग न बदलता हलकीशी गरम झाली की लगेचच काढायची। आता यामध्ये हे 2 चमचे अळीव घातले। अळीव आणि पांढरे तीळ शक्यतो एकाच आकाराचे असतात, त्यामुळे सोबतच भाजलेले आहेत। इथून पुढची सगळी प्रोसेस ही अगदी कमी गॅसवर करायची आहे। आणि हे भाजले की नाही कसं ओळखायचं, तर यातून बघा असा तडतड आवाज येऊ लागतो। हलकासा रंग बदलला की लगेचच हे बाजूला काढायचे। खारीक भाजताना सुद्धा सुरुवातीचा 1 मिनिटभर अशी कोरडी भाजायची आणि नंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा तूप घालायचं। असं तूप घातलं म्हणजे ही खारीक मिक्सरला लावताना फार आवाज येत नाही। तर तूप घातल्यावर साधारण अर्धा मिनिटभर ही खारीक मी परतून घेतली। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच अशी ही परतली की ही खारीक सुद्धा बाहेर काढायची। कढई मी पुसून घेतली आहे आणि यामध्ये तेल किंवा तूप काही न घालता हे सुकं खोबरं भाजायचं। हे खोबरं चांगलं सुकलेलं आहे, त्यामुळे गॅस मध्यम किंवा मोठा करायचा नाही, नाहीतर हे खोबरं लगेच करपून जातं। खोबरं बाहेर काढल्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा भरून तूप घेतलंय। आता या तुपावर हे ड्रायफ्रुट्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्यायचे। लाडू चांगले 2 ते 3 महिने टिकावे यासाठी ही सर्व ड्रायफ्रुट्स किंवा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे। बदामावरचं साल असं फुटू लागलं की हे ड्रायफ्रूट सुद्धा बाहेर काढायचं। आता याच तुपामध्ये अजून थोडंसं तूप घालायचं आणि यामध्ये अर्धा डिंक घालायचा। तर इथे मी हा डिंक 2 बॅचमध्ये तळणार आहे। आता मात्र गॅस मध्यम ठेवला तरीही चालेल आणि डिंक तळताना काळजी घ्यायची, म्हणजे हा डिंक आतपर्यंत फुलला पाहिजे। नाहीतर काय होतं, अर्धवट जर डिंक तळला असेल नंतर लाडू खाताना हा डिंक दातामध्ये चिकटला जातो, त्यामुळे डिंक व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे। तर साधारण 1.5 ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि आता हा डिंक बघा साबुदाणा जसा फुलतो त्या पद्धतीने फुललेला आहे। हे डिंक तळलेलं तूप मी पुन्हा वापरणार नाही, त्यामुळे कमी तुपामध्येच हा डिंक मी असा 2 बॅचमध्ये तळून घेतलाय। तर हे बघा अशी ही 1 बॅच तळून झाली की नंतर या तुपामध्ये अजून हवा असेल तर 1 चमचा तूप घालायचा आणि दुसरी बॅच सुद्धा तळून घ्यायची। आणि डिंक घेताना शक्यतो असा लहान घ्यायचा, म्हणजे तळतानाही सोपं पडतं। आपल्याला जर एकाच दिवशी संपूर्ण लाडू बनवणं अवघड जात असेल तर अशी ही पूर्वतयारी आपण आदल्या दिवशी सुद्धा करू शकता। हे जे आपण साहित्य घेतले आहे ते प्रत्येक साहित्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि किती वेळ भाजायचं हे सर्व आतापर्यंत आपण पाहिलं आहे। आपण घेतलेली मेथी सुद्धा मिक्सरमध्ये लावून अशी बारीक वाटून घेतली आहे। ड्रायफ्रुट्स आहेत त्याचे सुद्धा अशी जाडसर भरड केली। सोबतच आपण जे खोबरं भाजलेलं आहे ते सुद्धा हातामध्ये चुरून घेतलंय। अळीव आणि पांढरे
तीळ एकदमच लहान असतात, त्यामुळे मिक्सरला लावायची वगैरे गरज नाही, असे अक्कीच ठेवले आहेत. सोबतच जे खारीक घेतले होते त्याची सुद्धा अशी पूड केली. हा जो डिंक तळलाय तो छानपैकी कुरकुरीत झालाय आणि लाडवांमध्ये हा कुरकुरीतपणा सुद्धा छान लागतो. त्यामुळे हा डिंक मिक्सरला वगैरे न फिरवता हाताने असा चुरून घेतलाय. आता हे सर्व बाजूला ठेवायचं आणि गॅसवर पुन्हा कढई ठेवायची. गॅस अगदी लहान ठेवायचा आणि यामध्ये हे 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं. गव्हाचं पीठ वापरून सुद्धा लाडवांमध्ये गव्हाची अजिबात चव येणार नाही, यासाठी काय करायचं, हे पीठ मात्र खमंग असं भाजून घ्यायचं. सुरुवातीला कोरडच साधारण 5 मिनिटे तरी भाजू द्यायचं आणि नंतर मात्र थोडं थोडं तूप घालायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ भाजायचं. हे एवढं पीठ भाजण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटे अगदी सहज लागतात, कारण ही प्रोसेस फार महत्वाची आहे. तर थोडं थोडं करत साधारण घेतलेल्या तुपापैकी 1 चमचा भरून तूप शिल्लक राहिलंय. बाकीचं सर्व तूप यामध्ये वापरलं आहे. आपल्याला तुपाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण शक्यतो एवढं तूप पुरेसं आहे. आणि हे पीठ भाजताना मात्र गॅस मध्यम किंवा मोठा सुद्धा करायचा नाही. कमी गॅसवरच हे पीठ छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपण पीठ जसं बनवतो त्याच पद्धतीचं टेक्स्चर आलं. तर एवढं टेक्स्चर आलं की मात्र गॅस बंद करायचं आणि हे पीठ बाजूला काढायचं. तर आपण घेतलेल्या साहित्यापैकी फक्त मेथी बाजूला घेतली आहे आणि बाकी सर्व साहित्य एकत्र करायचं. यामध्येच हे गव्हाचं पीठ घातलंय. बरं, यामध्ये आपण आत्ताच मेथी का नाही घातली किंवा मेथीचा कडवटपणा कमी कसा करायचा हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर हे साहित्य गरम असल्यामुळे सुरुवातीला असं चमच्याने मिसळायचं आणि नंतर मात्र कोमट झालं की हाताने असं चांगलं एकजीव करायचं. चमच्याला वगैरे लागलेलं सर्व पीठ काढायचं, म्हणजे आपलं कोणतंही साहित्य वाया जात नाही. फक्त गूळ आणि मेथी हे तेवढं बाजूला ठेवलंय, बाकी सर्व साहित्य आपण एकत्र केलंय. तर हे सर्व साहित्य छानपैकी असं एकजीव झालं. आता हे बाजूला ठेवायचं आणि काय करायचं, त्याच कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं. आता यामध्ये आपण घेतलेलं गूळ घालायचं आणि हे गूळ पूर्णपणे वितळू न देता लगेच यामध्ये मेथी घालायची. आणि लक्षात ठेवायचं की या गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त हा गूळ वितळू द्यायचा आहे. आणि हा गूळ वितळेपर्यंत ही मेथी यामध्ये शिजवून घ्यायची, म्हणजे मेथीचा कडवटपणा सुद्धा कमी होतो. तर मेथी तुपामध्ये 8 तास वगैरे भिजवून न ठेवता किंवा दुधामध्ये न भिजवता अशा पद्धतीने गुळामध्ये शिजवली म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि लाडवाला सुद्धा छान खमंग अशी चव येते. आणि अगदी 100% सांगते, या पद्धतीने ही मेथी अशी शिजवून जर लाडू बनवले तर घरातील मोठे काय लहान मुले सुद्धा हे लाडू अगदी आवडीने खातील. हे गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि आता आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त 1 मिनिटभर शिजवून घेतलंय आणि या साहित्यामध्ये घालायचं. गरम गरम असतानाच घालायचं, म्हणजे नंतर लाडू बनवायला सुद्धा सोपे होतात. तर हे सर्व गूळ आणि मेथीचं मिश्रण या साहित्यामध्ये घातलेलं आहे. गरम आहे त्यामुळे चमच्यानेच असं एकजीव करायचं. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये यातील वाफ गेलेली आहे, पण हे मिश्रण मात्र अजूनही गरम ते कोमट आहे. तर काय करायचं, आता कोमट असतानाच याचे असे लाडू वळायचे, म्हणजे अगदी पटपट हे लाडू वळले जातात. शक्यतो असे मध्यम आकाराचे करायचे, म्हणजे एक लाडू जरी खाल्ला तरीही पुरेसा होतो. आपण कमीत कमी तूप वापरले, पण हे मिश्रण गरम असतानाच असे लाडू वळले म्हणजे अगदी सहज वळले जातात. थंडीचे दिवस आले म्हणजे मेथीचे बरेचसे प्रकार आपण बनवतो, त्यापैकीच हे मेथीचे पौष्टिक लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा सर्वजण खाऊ शकता. आणि हे लाडू बघा, एवढ्या साहित्यामध्ये साधारण 24 ते 25 लाडू अगदी सहज बनतात. तर अशी विशेष पद्धत वापरून बनवलेले हे पौष्टिक लाडू मेथी वापरून सुद्धा जराही कडू होत नाही. डिंक वापरल्यामुळे हे लाडू आतून सुद्धा छान असे खुसखुशीत होतात, अजिबात चिकट किंवा चिवट असे होत नाहीत. तर तुम्हाला असे ही वेगळी पद्धत वापरून बनवलेले मेथीचे लाडू कसे वाटले कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.